कावं आहे मी म्हणत होती की आपल्या श्रीच्या ज्या पॅन्टी आहे त्या खूप फाटलेल्या आहे म्हटलं तर तुम्ही आणत असता ना उधार त्यांच्याकडून घेऊन या ना तुम्ही श्रीसाठी पॅन्टी. मला विचारायचंच राहिलं तुले का त्या साड्या साड्या काय साडी घेतल्या होत्या 10 साड्या घेतल्या म्हणते आणि ते मागायला तीन पैसे. मला हे पटत नाही, घरी घरापर्यंत कोणी येणं. बाई अशाच घेतल्या त्या हलक्या फुलक्या घेतल्या होत्या आणि त्या म्हणजे कोणाला अहिरात वगैरे द्यायला घेतल्या होत्या आई, असं काही नाही. तर मग तुम्हाला काही दाखवलं नाही राहिलं माझं लक्ष. पण इथं आत्ताच बजावून सांगतो तुले आपल्याला पटणार नाही अशा गोष्टी. चोरून लपून तुम्ही व्यवहार करता, काही सांगत नाही. जसं काही तुम्हाला काही गरज नाही वाटत. चोरून लपून सारे व्यवहार करून राहिल्या आणि अशाच करता तुम्ही. लक्ष नाही राहिलं, असं नाही राहिलं. माया घरी कोणी पैसे आलेलं मला पटत नाही, मागाले पटत नाही. सांगून ठेवतो तुले. बोलता तुम्ही चोरून लपून घेपून करता. काय काय चोरून केलं लपून केलं नाही राहिली मला आठवण. एवढ्या बोलून राहिल्या तुम्ही, एवढं बोलणं तुम्हाला शोभते काय? किती बोलून राहिले फोनवर राहिले बोलले. तरी मी म्हटलं जाऊ दे विसरून जा. मी म्हणून बोलली नाही आणि तुम्ही मावर भांडणाला सुटून राहिले निस्त्या मागच लागल्या जशा. घरातल्या जर दुसऱ्या कोणी असते तर त्याला मस्त तुम्ही आनंदानं त्याचा पाठिंबा देता त्याला मागत जशा काय लागतं. तुम्ही माझ्या रागच करता ना म्हणून होय. तसं दिसं नाही काही. आता आपलीच नको लावू स्वतःचा गुन्हा दाखवू झाकासाठी. काही नाही सांगू नका तुम्ही, माहीत आहे सारं आता सगळं माहीत आहे. तिला लय डोक्यात घेऊन ठेवली ना तुम्ही. मारतीचं आलं गावताना आणि तिनं काही करू ना. अशा करता आणि मला जशा मांग लागता. 100 जरी साड्या घेतल्या असं गॅस लागते बाई असं म्हटलं असतं म्हटलं. आणि मांग जशा लागल्या तिनं काही केलं तुम्हाला चांगला आहे गोड आहे आणि म्या केलं ते वाईटच आहे म्हटलं. तुम्ही महारागच करता मला नेहमीच माहीत आहे. पण मी बोलत नाही. मला असं वाटतं काय बोला काय बोला काय बोला करून लय दिवस तुमचं ऐकून घेतलं. आता नाही बोलत. एकच एक वापरावं लागते. तुम्ही काही देता काय? बापा काय एकच वापरलं. जिथं नाही तिथं जातं, मटकू जातं. काय कमी आहे तुले? कमी नाही आहे तुम्हाला दिसत. तुम्हाला माझ्यापाशी सगळं बरोबर दिसते. तुम्हाला फक्त तुमची लाईनी सुनीच पाशीच बरोबर सारं कमी दिसून राहिलं. मापाशी जास्त दिसते ना. आमच्यापाशी पैसा आहे ना मानवरापाशी मायापाशी असं वाटतं ना तुम्हाला. हो राहू दे समाधान तर लागलं पाहिजे त्याच जीवाले. समाधान नाही ना म्हणून तुला असं वाटते. किती समाधान ठेवणार आहे. लग्न झालं त्यापासून मी समाधानच ठेवून राहिली ना म्हणून ह्यात पायरिली आम्ही. माझ्या नवरा म्हटलं सारा खर्च करते घरात आणि त्याला पगारच किती खा आणि त्याच्यावरच तुम्ही सारं लावून दिलं आणि तुमच्या लाईना पोराले मग काय सोडलं ना. समजून घेऊन राहिली जिथं म्हणून टिकून राहिलं म्हटलं. बाबा तू समजून घेऊन राहिली. पाहायचो ऐकून कोणी म्हणजे खरं ते बोलली तुम्हाला झुमून राहिली ना. आता झुमून राहिली असं ना चांगली. सारा म्हटलं मानवऱ्यावर खर्च लावून दिला. शाम राहते ना असं अशा करताना. काय सगळ्याचा खर्च त्या एकट्या नवऱ्यावरच आहे. कशी बोलून राहिली. जरा चांगली बोलणं. चांगलीच बोलून राहिली. तुम्हाला समजून राहिलं काय बोला म्हणून. हाय नाही तर कायचा खर्च आहे. विचारतोच ना अभिजीले का तुम्ही काहीच करत नाही का म्हणून. सारा तर किराण्यापासून सगळे गहू डाळ सारा माझ्या अभिजीवरच आहे म्हटलं. त्यांना पगारच किती आहे ना. नाव आहे का त्या श्यामचंच नाव आहे ना. श्यामजी श्याम असंच आहे ना. आणि त्याची बायको कोमल असं त्याच आहे ना. पहिली घेतलं चांगलं डोक्यावर आम्हाला करून राहिले दूर. माया नवरा बिचारा साधा वादा आहे. करते लग्न तर कवडीचं नाही आहे. पडला का बाबा अभि हे कर बाबा अभि हे आणजो अभि असं आणजो. माधवनी पोराले म्हणतो म्हटलं मी. त्याला उद्या सांगू नका त्याला नेहमी कामच राहते. तुम्ही कधी पाहिलं का अभि आणि त्याला त्याच्या बाबतीत तुम्हाला काही आठवतच नाही. अभि दिसला का सारा आठवत तुम्हाला. एकटी खातो काय घरातलं. आम्हाला अशी म्हणून राहिली तू. साऱ्याच जण करते व्यवहार. आणि एकट्याच्या ना घर चालून राहिलं काय. अशी बोलून राहिली. एकट्याच्या इकडून चालून नाही राहत नाही तर कोण काढून करून राहिलं. तसाच पैसा जमा आहे त्याचा गंजीबा. त्यांना पैसे जमा त्याला काय आहे कोणाला विचार लागते काय करावं लागते. आम्हाला या लागते ना तुमच्या तोंडापाशी. आता या लागले मला तुमच्या तोंडापाशी. अभिजी सारा घरात खर्च करून देते. मी मागत तर पैसे नाही राहते त्याच्यापाशी काहीच. राहू दे लय बोलून राहिली. राहू द्या तुम्हाला पटत नसून तर अलग निघा. तुला सारं अलग करून देऊन नाही राहिले ना. विषय बंद कर अगोचा. मी काय म्हणतो दुकानदाराचे लय पैसे झाले म्हटलं. मला अबिल पैसे मागा लागते म्हटलं. विषय करूच नका तुम्ही. साऱ्याचे पैसे अभिले आणि त्या श्यामले काहीच कधी पाहिलं का अभि जाय म्हटलं तुमच्या तोंडात. पैशाचा विषय असला का तसा बिन पैशाचा असला का श्याम तसा अभिचं नाव नाही येत तुमच्या तोंडात. अभिले जिंदगीच नाही आहे. अभिले बायको नाही आहे लेकरं नाही आहे. त्यासाठी जमा नाही करावं लाग. त्याला लेकर बाय नसून सध्या तरी जमा करावं लागते. आम्हाला काहीच नाही आहे ना. म्हटलं तुम्ही मागं लागता म्हटलं सांगून ठेवतो आत्ताच. मागं लागायचं नाही. माय डोकं झालं गरम. असं गरम करायचं नाही माय डोकं.
आणि तिले लागन तर काहीच नाही, तिने 100 साड्या घेतल्या, तिने काही घेतलं का बाई चांगलंच आहे, बाई चांगलंच आहे, बाई 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 आहे. आणि माझ्या तसं काय म्हणे राग करते, माझ्याचसाठी नाही ना या घरात काही, मलासाठी आहे ना सगळं, रंगारंगात साडा सगळं सगळंच आहे ना. जिला किती पगार कमी आहे तर तुम्ही त्यांना घर सांभाळायला लावता. त्यांना एवढा मोठा पगार असून तुम्ही 1 रुपया मागत नाही. असतो का तुमचा दुसरा मुलगा? दोन्ही मुलं आहे ना तुमचे, असा भेदभाव नका करत जाऊ. तुमच्या सोबत बोलून काही फायदाच नाही आहे. एकदाच मनातलं काढूनच टाकलं. किती काही केलं तरी नाव आहे का त्यांना? हिनं माही काय किंमत केली, तिच्या पोराला किती मी जीवापार वागवतं. सारं यायच्यासाठीच करून राहिली. हे पाय ना, इले वाटते का पोरात भेदभाव करतो. पोरात भेदभाव करत असन काय माहीत आहे ना, याला याच्यापाशी कमी पगार आहे म्हणूनच तर मी एकत्र ठेवून राहिली, नाही तर आतापर्यंत काढलं नसतं काय. मला असं वाटतं का अभिचंही बा भलं झालं पाहिजे म्हणून मी काही करून नाही राहिली. त्याचं काय भागतेच श्यामचं, चांगला पगार आहे, त्याला काय यायची गरज आहे काय? माहिती येईल यायच्यासाठी करा आणि यायचं सारं ऐका. नाटकं सांगतो हिचे, हे अशी अशी बोलून राहिली बा. श्रीच्या आप्पालेच सांगतो आता, आणि सगळं आता यायचं पाहतो आता काय आहे तर. वाटते आपलं पोरगं चांगला आहे काय बा हिच्यासाठी. आणि हे जास्त डोक्यावर नाचून राहिली ना, ठाई ठाई भेटून राहिलं ना.